अभिनेत्री प्राजक्ता माळी, तिच्या काय भावना आहेत आपण बघूया. प्राजक्ता ताईला विचारूया, नागपूरमध्ये सहभागी झाल्यानंतर काय भावना आहे तुमच्या? खूप भारी वाटतंय. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना, ABPच्या सगळ्या प्रेक्षकांना संबंध, महाराष्ट्राला संबंध, हिंदुस्थानाला हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नववर्षाचं खरंच स्वागत असं झालं पाहिजे, इतक्या धूमधडाक्यात, इतक्या जल्लोषात, उत्साहात झालं पाहिजे. सकाळी अर्धा तास झाला सुरू होऊन शोभायात्रा, इतक्या सकाळी एवढी सगळी जनता सजून धजून नववर्षाचं स्वागत करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जमली आहे. बघून मला खरंच आनंदाचं भरतं आलंय. दिवसेंदिवस हे संस्कृती वाढताना दिसत आहे. आधी इतका उत्साह लोक घेत नव्हते, पण कुठेतरी एक सकारात्मक ऊर्जा लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. चांगली गोष्ट आहे, आनंदाची, स्वागताची गोष्ट आहे. आणि सनातन धर्म हा कितीतरी हजार वर्षांपासून चालत आलाय. आज सूर्य आणि चंद्र मेष राशीत प्रवेश करतात. सगळी पानगळ थांबलेली असते, चैत्र पालवी फुटते. त्यामुळे निसर्ग नियमानुसार शालिवाहन राजानं आजपासून कालगणना सुरू केली होती आणि त्याच पद्धतीनं निसर्गानुसारच आपण, निसर्ग चक्रानुसार आजपासून सुरुवात होते आणि ते आपण फॉलो करतो. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. काय संकल्प करा या नवीन वर्षात? खूप काम करायचं आहे, खूप जोशात, खूप उत्साहामध्ये अर्थात स्वागत होतच आहे नववर्षाचं. आणि हाच जोश टिकून ठेवायचा आहे. प्रेक्षकांचं अधिकाधिक मनोरंजन करायचं आहे त्यांच्यापर्यंत आणि आणखी चांगल्या कलाकृती घेऊन यायचं आहे आणि सेवा करायची आहे त्यांची. अजून काय आव्हान कराल मतदारांना तुम्ही? मतदारांना आव्हान हेच करणार की मतदान करा, सुट्टी घेऊन गायब होऊ नका, नोटा असं काही करू नका, कोणाला तरी मत द्या आणि अभ्यास करा, माहिती करून घ्या. मतदानाच्या वेळेस सलग सुट्ट्या आलेल्या आहेत. हो, तेच म्हणून तर म्हणते, गायब होऊ नका सुट्ट्यांच्या आमिषानं. आणि त्याचे भोग आपण भोगतो नंतर, त्या एका सुट्टीचे. त्यामुळे अशी माती खाऊ नका, मतदान करा आणि अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक मतदान करा. सध्या महाराष्ट्रात अवस्था माहिती नाही काय, तर आपण सगळ्यांनी जागरूक राहणं फार महत्वाचं आहे. तर या होत्या प्राजक्ता माळी. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर.